लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले। खुशखबर, आनंदाची अपडेट। सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघा, 3000 रुपये द्यायचं ठरवलं होतं परंतु 1500 रुपये झाले। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आहे बघा। अखेर 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा, तो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा जमा झालेला आहे। तर मग तुम्हाला 9वा हप्ता कधी भेटणार, 9वा हप्ता मार्च महिन्याचा कधी मिळणार, त्या संदर्भात पण अपडेट आहे। ती अपडेट पण आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही आपण जाणून घेऊया। हे बघा, पहिले कमेंट तुम्ही बघू शकता, भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बघा। इथे कमेंट तुम्ही बघू शकता, सर्व कमेंट मी तुम्हाला दाखवतो, सर्व प्रूफ तुम्हाला दाखवतो। लाडक्या बहिणींनो, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती पैसे आले ते पण सांगा आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते पण सांगा। तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव पण लिहा आणि किती पैसे तुम्हाला आले ते पण लिहा। चला आपण आता संपूर्ण अपडेट नीटपणे समजून घेऊया आणि 9वा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याविषयी पण अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे, कारण अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले बघा। कमेंट तुम्ही बघू शकता, आज आ गए 1500 रुपये, डिस्ट्रिक्ट परभणी, थँक्स साहेब। बघा, परभणी जिल्ह्यात देखील पैसे आलेले आहेत। किती आले? 1500 रुपये आलेत। त्यानंतर पुढील कमेंट तुम्ही बघू शकता, आम्हाला फेब्रुवारीचे पैसे आले, फेब्रुवारीचे पैसे आले असं म्हटलेलं आहे। त्यानंतर पैसे जमा गोंदिया जिल्हा, गोंदिया जिल्ह्यात देखील 1500 रुपये आलेले आहेत। तर एकच हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत, तो म्हणजे 8वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता। तर या एकच हप्त्याचे पैसे जमा झाले होते। तर बघा, तुम्हाला मागील काही दिवसात भरपूर अपडेट देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की 3000 रुपये मिळेल। तुम्हाला सांगण्यात आलं होतं की 3000 रुपये मिळेल, परंतु 3000 रुपये टाकले नाहीत, तर 1500 रुपयेच टाकण्यात आलेले आहेत बघा। तर मग दुसरे 9वा हप्त्याचे 1500 रुपये केव्हा भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण अपडेट जाणून घेऊया बघा। पहिले कमेंट बघा, पैसे जमा गोंदिया जिल्हा, त्यानंतर हे बघा 1500 आले। भरपूर जण कमेंट करून सांगता की पैसे आले। त्यानंतर सर मला फक्त 1500 आले, 3000 का आले नाही? भंडारा येथे बघा, भंडारा येथे पण पैसे आलेले आहेत 1500 रुपये। आता यांचं म्हणणं आहे की 3000 का आले नाही। तर आता बघा, जो 9वा हप्ता आहे मार्च महिन्याचा, मार्च महिन्याचे 1500 रुपये ते कधी भेटणार आहेत त्याविषयी पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर पुढील कमेंट तुम्ही बघू शकता, 1500 रुपयेच आलेत। त्यानंतर पुढील कमेंट बघा, 1500 आले फक्त। त्यानंतर पुढील कमेंट बघा, 1500 रुपये आले 11 वाजता वाशिम, वाशिम मध्ये पण पैसे आलेले आहेत, 1500 रुपये येत आहेत। धाराशिव येथे देखील पैसे आलेले आहेत बघा, धाराशिव आले। तर भरपूर ठिकाणी पैसे आलेले आहेत, भरपूर जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। सर्वात मोठी खुशखबर, 1500 रुपयेच आलेले आहेत सर्वांना। चेक करा, चेक करा, पटापट चेक करा, खातं चेक करा, तुमच्या मोबाईलचे मेसेज चेक करा, तुम्हाला सर्व माहिती तिथेच मिळून जाईल की पैसे आलेत की नाही। तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। बँकेत तुफान गर्दी झालेली आहे, ग्राहक केंद्रावर तुफान गर्दी झालेली आहे, कारण अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। चला आता पुढे महत्त्वाची अपडेट आपण समजून घेऊया। 9वा हप्ता कधी जमा होणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले, 1500 रुपये आलेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा। आता आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तुम्हाला तर 8वा हप्त्याचे पैसे मिळाले, राईट? 8वा प्लस 9वा हप्ता मिळेल असं सांगण्यात आलं होतं। 8वा हप्ता 1500 आणि 9वा हप्ता 1500 असे 3000 रुपये मिळतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु एकच हप्त्याचे म्हणजे 8वा हप्त्याचेच पैसे 1500 रुपये आलेले आहेत। तर 1500 रुपये तुम्हाला सध्या तरी आलेले आहेत। तर मग आता 9वा हप्त्याचे पैसे कधी भेटणार या संदर्भात माहिती आपण जाणून घेऊया, कारण मार्च महिन्याचे 9वा हप्त्याचे पैसे देखील मिळणार आहेत असं सांगण्यात आलं होतं, परंतु 9वा हप्ता काही आला नाही। त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो,
जो काही 9वा हप्ता आहे ना, 9वा हप्ता मार्च महिन्याचा, तर हा हप्ता देण्यात आलेला नाही. तर का देण्यात आला नाही त्याचं काही कारण समोर आलेलं नाही, परंतु हा मार्चचा जो काही हप्ता आहे याविषयी अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला त्या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. परंतु आता सध्या तरी या संदर्भात काहीच अपडेट नाही. फक्त 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. ओके, फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत, फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत. मार्च महिन्याचे जे काही पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत, त्याची तारीख काय असणार आहे, त्या तारीख संदर्भात अपडेट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहे, कारण त्या संदर्भात अजून काही अपडेट आलेले नाही. मार्च महिन्याचे पैसे 3000 रुपये कधी भेटणार आहेत, 9व्या हप्त्याचे पैसे कधी भेटणार आहेत, या संदर्भात अपडेट नाही. त्या संदर्भात अपडेट आल्यावर त्या संदर्भात व्हिडिओ मी त्या संदर्भात पण व्हिडिओ बनवेल आणि त्या संदर्भात पण तुम्हाला माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देऊन टाकेल, काही टेन्शन घेऊ नका. तर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता आलेला आहे, 1500 रुपयाचा हप्ता आलेला आहे. चेक करा, पटापट चेक करा लाडक्या बहिणींनो, पटापट चेक करा, खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि कमेंट करून मला सांगा. तर भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, 1500 रुपये आलेले आहेत. आणि बघा, ज्यांना कोणाला अजून 1500 रुपये 8व्या हप्त्याचे पैसे अजून आलेले नसतील तर टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. पुढील 10-20 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. 10-20 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. जरी 10-20 मिनिटात पण नाही आले तर पुढील 1-2 तासात 100% पैसे येऊन जाणार आहेत. जरी नाहीच आले तर मग उद्यापर्यंत तर 100% सर्वांना पैसे येऊन जातील. परंतु आज भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. अखेर 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. चेक करा, खातं चेक करा, मेसेज चेक करा आणि भरभरून कमेंट करून सांगा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, तालुका कोणकोणत्या तालुक्यात आले ते देखील सांगा. धाराशिवमध्ये पण आलेले आहेत, वाशिममध्ये पैसे आलेले आहेत, त्यानंतर भंडारा आहे ते देखील पैसे आलेले आहेत, गोंदिया जिल्ह्यात देखील पैसे आलेत, तसेच परभणी जिल्ह्यात देखील पैसे आलेले आहेत. भरपूर ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आलेले आहेत. अखेर खुशखबर आलीच, अखेर प्रतीक्षा संपली. हे बघा, उशीर झाला थोडा, परंतु पैसे आलेलेच आहेत. काही तांत्रिक अडचणमुळे उशीर झालेला होता, परंतु अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आलेले आहेत. 9वा हप्ता आला नाही, फक्त 8वाच हप्ता आलेला आहे. 9वा हप्ता संदर्भात काय अपडेट असणार आहे त्या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात पण अपडेट देण्यात येईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आता बँकेत तुफान गर्दी होणार आहे, ग्राहक केंद्रावर तुफान गर्दी होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत, तर जा पैसे काढून घ्या आणि ते पैसे तुमच्या खात्यात आलेले आहेत, ते पैसे तुमचे आहेत, तुम्ही काढून घ्या आणि तुम्हाला पटेल तसा खर्च करा. म्हणजे आता भरपूर बहिणी इथे हे जे 1500 रुपये आहेत हे एकदम चांगल्या कामासाठी हे पैसे लाडक्या बहिणी यूज करत असतात. कारण बघा ना तुम्ही, शाळेची फीज असो, मुलांची फीज असो, तर यासाठी हे 1500 रुपये एकदम उपयोगी बहिणींना ठरतात. तर माझ्या माता बहिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो पैसे आलेले आहेत, चेक करा आणि बँकेत जाऊन तुम्ही ते पैसे आता काढू शकता. चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.